आज आपण एक कविता पाहणार आहोत. झाडे लावू मराठीची कविता आहे, 4th स्टँडर्डची ICSE बोर्डची. तर बघूया, खूप छान आहे कविता, म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. वेदांत रीड करेल, त्याच्याबरोबर क्वेश्चन आन्सर सगळं पाहणार आहोत आपण बुकमध्ये काय काय आहे. कर रीड, सुरुवात कर रीड करायला. कविता. एक झाडे लावू. एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. एक मिनिट, कवी काय म्हणतोय की आपण काय करू, त्याच्या मित्राला काय म्हणतोय कवी, आपण काय करू, एक काय लावू, झाड लावू. झाड लावू आणि त्याला काय घालायचंय, पाणी. आणि मग नंतर काय होणार, ते झाड पाणी घातल्यावर ते झाड काय होणार, मोठे झाल्यावर ते झाड मोठे होणार. आणि जेव्हा ते झाड मोठे होईल तेव्हा त्याच्या सावलीत कवीला त्याच्या मित्रांबरोबर खेळायचं आहे. पुढे वाच. एक झाड लावू मित्रा, त्याला कुंपण करू, मोठे झाल्यावर फुले ओंजळीत भरू. कवी सांगतोय त्याच्या मित्राला का आपण एक झाड लावायचं आणि त्याला काय करायचं, कुंपण करायचं. कुंपण का करतात माहितीये का तुला, झाडाच्या भोवती? कारण जेव्हा झाड छोटं असतं तेव्हा शेळी, बकरी किंवा कोणी पण येऊन त्याला खाऊ शकतं, त्याची पानं, किंवा मांजर, कोणी पण येऊन, कुत्रा, त्याचं नुकसान करू शकतं, पाळीव प्राणी किंवा कोणतेही प्राणी पक्षी. त्यामुळे मग त्याला कुंपण करू, कवी म्हणतोय त्याच्या मित्राला. आणि मोठे झाल्यावर मग त्याला जी फुले येतील झाडाला ती आपल्या ओंजळीत, ओंजळ म्हणजे असं, याला ओंजळ म्हणतात, आपल्या ओंजळीत म्हणजे आपल्या हातांच्या तळव्यांमध्ये घेऊ ती. एक झाड लावू मित्रा, त्यांची निगा राखू, मोठे झाल्यावर त्यांची नाहीये, नीट वाच, त्याची गोड फळे चाखू. मग कवी मित्राला काय म्हणतोय, आपण त्या झाडाची निगा राखू म्हणजे त्याची काळजी घेऊ. आई कशी आपल्या मुलांची काळजी घेते तशी कवी म्हटलं आपण त्या झाडाची काळजी घेऊ, त्याची निगा राखू, त्याला वेळेवर पाणी देऊ. आणि ते मोठं झाल्यावर आपल्याला काय देणार, गोड 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 काय देणार ते आपल्याला, फळे ती चाखू म्हणजेच आपण ती खाऊ, असं कवी त्याच्या मित्राला म्हणतोय. एक झाड लावू मित्रा, त्याला रोज पाहू, त्याची गाणी गात नाहीये, नीट वाच, लक्ष ठेवून गाता मोठे मोठे हो. कवी त्याच्या मित्राला काय म्हणतोय, त्या झाडाला आपण रोज पाहू आणि पाहता पाहता छान छान गाणी गाऊ आणि आपण पण मोठे मोठे होऊ त्या झाडाबरोबर. कवी कोण आहेत, त्यांचं नाव वाच, अनंत भावे. अनंत भावे. जेव्हा खाली तिथे जे नाव असतं ना, ती कविता त्या कवींनी लिहिलेली असते. कवी अनंत भावे यांनी ही छान सुंदरशी झाडे लावू कविता लिहिली आहे. तर मुलांना तुम्ही जेव्हा पण वाचायला लावाल तेव्हा एक्सप्लेन करा, किंवा त्यांना स्वतःला येत असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता. तर बघा आता बुकमध्ये त्याच्याबरोबरच इथे बघा स्वाध्यायामध्ये काय काय दिलेलं आहे. बघा इथे स्वाध्याय आहे, त्याच्या आधी शब्द संपदा म्हणजेच मराठी शब्द दिलेत आहेत आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तेही लिहिलं आहे. वेदांत रीड कर. सावली, शॅडो. सावलीलाच काय म्हणतात, शॅडो. मित्र, फ्रेंड. गाणी, सॉन्ग. कुंपून नाही, नीट वाच, कुंपण. A barrier that serves to enclose an area. ओंजळ, the cupped palms of both hands. मगाशी मी सांगितलं ना, ओंजळ म्हणजे काय, दोन्ही हाताचे तळवे आपले, तेच त्यांनी ते इंग्लिश मध्ये सांगितलं. फुले, फ्लावर. फळे, फ्रुट्स. मोठे, बिग. झाडे, ट्री. झाडे नाहीये, नीट वाचताना असं डोळे उघडे ठेवून वाचायचं. निगा, केअर. पाणी, वॉटर. निगा म्हणजे केअर घेणे. तर निगालाच अजून दुसरा एक शब्द आहे मराठीत, त्याला काळजी म्हणतात. आता बघ इथे थोडेसे प्रश्न उत्तर पाहूया आपण आणि पुढे छान छान अजून काय आहे मी तुम्हाला शो करणार आहे. वाच बरं, काय क्वेश्चन आहे. कोणाच्या सावलीत कवीला खेळायचे आहे. म्हणजे कळला तुला प्रश्न, कोणाच्या सावलीत कवीला खेळायचं आहे. तर आपण कविता वाचलेली आहे. बघ बरं, मला उत्तर सांग, तुला कळतंय का इथे कुठे कोणाच्या सावलीत खेळायचे कवीला. झाडाच्या सावलीत खेळायचे. व्हेरी गुड बॉय, झाडांच्या सावलीत कवीला खेळायचे. बघा कविता मन लावून वाचली तर आपल्याला उत्तरं भेटतातच. फुले कशात भरावी असे कवीला वाटते. कवीला काय वाटते, फुले कशात भरावी. कवीला वाटते फुले. कविता वाच तू म्हणजे समजेल तुला कुठे काय लिहिलंय.
क्वेश्चन मध्येच अर्ध उत्तर दडलेलं असतं. कवीला काय वाटतंय, फुले कुठे भरावी, तर दिलंय त्यांनी बघ. हा बरोबर आहे. कवीला काय वाटतंय, फुले कुठे भरावीत? कवीला वाटते फुले ओंजळीत भरावी. आता इथे जसं क्वेश्चन असेल ना तसं थोडंसं बदलायचं. इथे भरू लिहिलंय पण इथे आपण भरू नाही लिहू शकत कारण की क्वेश्चन मध्ये भरावी आहे. मग कवीला फुले ओंजळीत भरावी असे वाटते. पुढचं वाच बरं क्वेश्चन. कवीला कोणाची निगा राखली नाही, नीट वाच. खावी वाटते. हा म्हणजे कवीला कोणाची निगा राखावीशी वाटते बघ, कवितेतच दिलेलं आहे. कवीला इथून वाच मग कळेल, मोठ्याने वाच. एक झाड लावून मित्रा त्याची म्हणजे कोणाची निगा राखू म्हणतोय कवी त्याच्या मित्राला? झाड. व्हेरी गुड. मग कवीला कोणाची निगा राखावी वाटते? कवीला झाडाची निगा राखावी वाटते. जसं इथे राखू दिलंय बरोबर आहे तुझं, पण क्वेश्चन मध्ये राखावी दिलंय की नाही? जसं इथे भरू आहे पण इथे भरावी दिलंय. मग कवीला झाडाची निगा राखावी असे वाटते. पुढे झाड रोज पाहताना काय गावेसे वाटते. झाड पाहताना कवीला रोज काय गावेसे वाटते तर दिलंय बघ कवितेत, तू शोध. मोठ्याने बोल मग कळेल तुला. त्याला रोज पाहू त्याची गाणी गात गात मोठे मोठे होऊ. मग झाडाला पाहताना कवीला काय गावेसे वाटते? झाडाला बघून कवीला वाटत असे. काय वाटत होते बघ, नाही ते लिहिले. कोणाची? त्याची गाणी म्हणजे झाडांची गाणी गावी असं कवीला वाटतंय. झाड रोज पाहताना झाडांची गाणी गावी असे कवीला वाटत आहे. मी आधी वेदांतला काहीच सांगितलेलं नाही, त्याला डायरेक्ट रीड करायला बसवलंय आणि क्वेश्चन आन्सर पण त्याला मी डायरेक्टच विचारत आहे. आता आता रॅपिड फायर आहे, बघू वेदांतला किती जमतंय. बघ इथे तुला खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा म्हणजे मेक द सेंटेन्स. तुला जे वाटेल ते वाक्य बनवायचंय. ह्याच्यातलं कोणत्याही दोन याच्यावर बनव. वाच पहिलं काय? सावलीवर बनवायचं. ठीक आहे बनव. सावलीवर एखादं काही छोटंसं मोठंसं कोणतंही वाक्य चालेल. सावली आपल्याला सावली देते. सावली नाही, कोण आपल्याला सावली देतं? झाड आपल्याला सावली देतो किंवा देते. व्हेरी गुड बॉय, खूप छान प्रयत्न केला. अजून एखादं दोन याच्यावर बनव. गाणी छान असतात. व्हेरी गुड. गाणी छान असतात किंवा गाणी गायला मला आवडतं किंवा आवडतात. आता कुंपण कुठं असतं? अजून कुठं असतं कुंपण? झाडाच्या भोवती असतं. अजून कशाच्या भोवती असतं? आपल्या बाबांच्या घराच्या भोवती काय आहे? कुंपण आहे की नाही? मग बाबांच्या घराच्या भोवती मग विचार करायचा आणि सेंटेन्स बनवायचे. मुलांना समजून सांगा. बघा कुंपण आपण हे पण सेंटेन्स बनवू शकतो की आमच्या घराच्या भोवताली कुंपण आहे. सभोवताली आपल्या बाबांच्या घराला आहे की नाही गावच्या? ओंजळ. आता ओंजळी काय भरतात तर आपण काय काय घेऊ शकतो? फुले तर आहेच त्यांनी सांगितले, पण अजून तू काय घेतो? तोंड धुतानी तुझ्या ओंजळीत काय घेतो? मग आता एक सेंटेन्स बनव. ओंजळीत आपण पाणी घेतो. व्हेरी गुड बॉय. बघा असं थोडं थोडं मुलांना हेल्प करा जेणेकरून त्यांना पण अभ्यास करण्यात मजा येईल. आता थोडंसं अजून एक रॅपिड फायर. थोडंसं जे येईल ते सांग. तुला काय अभ्यास केलेला नाही मला माहितीये. बघू हे वाच बरं. काय आहे? शब्द लिहा. समानार्थी शब्द लिहायला सांगितलंय आणि त्याचंच इंग्लिशमध्ये पण पुढे दिलेलं आहे. जर मुलांना समजलं नाही मराठीमध्ये तर वाचा शब्द. झाड. समानार्थी म्हणजेच काय? सेम अर्थाचं दुसरं शब्द सांगायचा. झाडालाच काय म्हणतात अजून? ते इंग्लिश झालं. मराठीत काय म्हणतात झाडालाच? वृक्ष. व्हेरी गुड. मित्राला काय म्हणतात? मला अजून एक शब्द आहे. मित्राला काय म्हणतात? मित्र. मित्राला समानार्थी शब्द काय? स वरून आहे. मित्र आणि व्हेरी गुड सखा. पाणीलाच काय म्हणतात? माहितीये तुला? थोडंसं आठव. पाणीलाच काय म्हणतात? ज वरून. ज सांगू? जल. काय म्हणतात पाणीला? जल म्हणतात. आणि निगा म्हणजेच केअर झालं. पण मराठीत काय म्हणतात अजून? तू म्हणतो ना आई आराम कर, बस, तुझी काळजी घे,
म्हणजे निघालाच काय म्हणतात अजून? काळजी. बघा थोडी थोडी मुलांना हेल्प करा. आता वेदांत गेला, कंटाळला. ओके ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगते पुढे बघा, याच्यात वचन बदला पण आहे, म्हणजे सिंग्युलर प्लुरल करायचं. तर झाड हे एक वचन आहे, तर झाडाचं अनेक वचन काय येणार? झाडे. व्हेरी गुड, झाडे. पुढे फळचं अनेक वचन फळे, फुलचं फुले. फुले. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत आपला व्हिडिओ पाठवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.